मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेतून फिक्स डिपॉझिट करणाऱ्या ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संदीप देशमुख याला मनमाड पोलिसांनी चाळीसगाव येथून अटक केली असून त्याला आता न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव देशमुख यांनी दिली आहे। सध्या जवळपास 2.5 कोटींचा घोटाळा समोर आला असून याची व्याप्ती वाढण्याची शक्यता महाजन यांनी दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अझर शेख, मनमाड। सर, काल जो युनियन बँकेचा जो गुन्हा दाखल झाला होता त्यात आता नेमकी काय अपडेट आहे आणि आता काय स्थिती? कालच मी याच्या संदर्भामध्ये काही प्रेसच्या बांधवांना याच्यामध्ये माहिती दिलेली आहे। याच्यामध्ये मनमाड पोलीस स्टेशनला 213/24 कलम 420, 406, 409, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये जो विमा कंपनीचा माणूस होता ज्याच्याशी बँकेचं टायअप झालेलं आहे त्याला मनमाडच्या टीमने चाळीसगाववरून अटक केलेली आहे। तो आता सध्या कस्टडीमध्ये आहे। आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येईल, त्याचा PCR मागण्यात येईल आणि पुढचा तपास करण्यात येईल। या गुन्ह्याचे आयओ मनमाड पोलीस स्टेशनचे PI अशोक घुगे हे आहेत। युनियन बँकेमध्ये या भागातल्या बऱ्याच लोकांनी FD केलेले आहेत आणि त्यांचे बरेच पैसे त्या बँकेमध्ये अडकलेले आहेत। आता याच्यामध्ये साधारण 1-2.5 कोटीचा आतापर्यंत आमच्यापर्यंत फसवणूक झाली म्हणून रिपोर्ट्स आलेले आहेत। आम्ही या मार्फतीने सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की ज्यांचे पैसे त्यांनी FD केलेले आहेत किंवा बँकेमध्ये आहेत त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय फिर्याद आहे, त्यांचे काय स्टेटमेंट आहे ते त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे। या संदर्भामध्ये आम्ही पोलीस निरीक्षक घुगे आणि यांचा एक स्वतंत्र सेलच तयार केलेला आहे। एक SIT सारखा एक स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे आणि पूर्णपणे या गुन्ह्याची उकल होई पावेतो हा कक्ष अंमलात राहील। या संदर्भात ज्यांच्या कोणाच्या तक्रारी असतील त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन द्यायच्या आहेत।